हम्म. अण्णा आवडा येत बरं तुम्ही तुमची काय टेन्शन भरता या पुढे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, जमिनी आमच्या हक्काच्या, नाही. जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, जमिनी आमच्या हक्काच्या, बापाच्या, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान. जय किसान. मुळामध्ये उदय सामंत आणि सरोजारी हे सरकारचाच घटक आहेत, हे पहिले तुम्ही सर्वात पत्रकारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक मारल्यासारखं कर आणि एक रडल्यासारखं करतो अशी यांची भूमिका आहे. मुळामध्ये यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची काही घेणं देणं नाही. आजकाल त्या सरोजताई आमदार तिथे बसून त्यांनी स्टंटबाजी केली, मी त्याला स्टंटबाजीच म्हणेल. अहो, गवळणे आंबेबौल्यातला शेतकरी असं म्हणतोय की आम्हाला 1 इंचही जागा द्यायची नाही, भले आमचा जीव घ्या पण आमची जागा घेऊ नका, ही आमची भूमिका असताना तुम्ही म्हणतात पैसे घ्यायला तयार आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला सांगायचा की लोकांना पैसे पाहिजे आणि जागा पाहिजे? अहो, आमचं म्हणणं ऐकून घ्या. डीपीटीपी प्रमाणे तुम्ही रोड करत नाही, फक्त भांडवलदारांच्या हिताचा रोड करताय. ज्यांचे लागे बांधे यांची टक्केवारी घेतात, कमिशन्स घेतात. आणि हा जो सो कॉल्ड पालकमंत्री आहे यांनी अख्ख्या नाशिकची वाट लावली. नाशिकमध्ये खड्डे का रस्ते काही समजतं का? त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. आणि त्या विषयांतर करतो, ढगफुटी होणार आहे म्हणे. अहो, ही सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आम्ही शेतकरी लहानचे मोठे झालोय. आम्हाला इथं माती पाण्याबरोबर खेळायची सवय आहे, परंतु फक्त विषयांतर करायचं, मूळ मुद्द्याला हात न घालता टाइमपास करायचा. आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी न जाता बी तुमचा रोड होऊ शकतो ना, पण तुम्ही ते ऐकायलाच तयार नाही. कलेक्टरच्या 10 मिटिंगा झाल्या, ते म्हणतायत माझ्या हातात नाही. ते म्हणतात MSIDCचे दीक्षित साहेब त्यांची भेट करून देत नाही. मुख्यमंत्री म्हणतात गिरीश महाजनंकडे जा. अरे चाललंय काय? पोरखेळ लागलाय का? आमच्या भावनांशी आमच्या जीवाशी खेळताय तुम्ही. नाव आपलं? कैलास खांडबाले. बीएलओची कामे आणि टीएटीचं अनावश्यक असं जे कंपल्शन करण्यात आलेलं आहे त्या विरोधात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करून या या ग्राउंडवरती सर्वजणांनी जमून आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत. आणि या निवेदनामध्ये आपण महाराष्ट्र शासनाला अशा स्वरूपाची विनंती करीत आहोत की येत्या काळामध्ये शिक्षकांसाठी जी टीएटीचं आयोजन करण्यात येईल ते टीएटीचं आयोजन हे तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर खास अशी वेगळी शिक्षकांसाठी परीक्षा घेण्यात यावी. याबरोबर जे सिनियर शिक्षक आहेत, सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी याचं कंपल्शन कसं करता येणार नाही याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कमिटी नेमण्यात यावी, त्याबाबत विचार करण्यात यावा. याबरोबर शिक्षकांना अशैक्षणिक कामांमध्ये सर्वात मोठं काम जर कोणतं असेल तर ते बीएलओचं काम आहे, ज्यासाठी महिनाभर तो शाळेत राहू शकत नाही, ज्यामुळे शिक्षकांवरती प्रचंड अन्याय होतो, विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो. हे सगळं दूर करण्यासाठी तसं बघितलं तर न्यायालयाचेच महत्त्वाचे निर्णय आहेत. शिक्षकांना बीएलओचं काम देताना अतिशय शेवटच्या प्राधान्याने ते देण्यात यावं. आणि ज्या वेळेला शिक्षक शिकवित असेल त्या कालावधीत मात्र त्याला देण्यातच येऊ नये. असं असताना सुद्धा अक्षरशः कार्यमुक्त करून सुद्धा बीएलओचं काम करायला सांगितलं जाते. हे शिक्षकांसाठी अतिशय अन्यायकारक आहे. या सगळ्या अन्यायाच्या विरोधात सर्व शिक्षकांनी एल्गार पकडलेला आहे. आणि
आपण या सर्व शिक्षक मिळून या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. सर, वारंवार आंदोलन करावं लागतं, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावं लागते, काय वाटतं, काय म्हणतात या प्रशासनाविरुद्ध आपल्याला काय भूमिका वाटते? वारंवार शिक्षक आंदोलन करत आहेत, परंतु प्रशासन किंवा हे महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. वास्तविक तसं जर बघितलं तर शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण हे देत असताना शिक्षक देणं परवडतं किंवा न परवडतं, म्हणजे परवडणार किंवा न परवडणार या मुद्द्यावर शिक्षण चालतच नसतं. एका मुलासाठी शिक्षक जपान सारख्या राष्ट्रांमध्ये केवळ एका मुलासाठी किंवा एक मुलगी शाळेत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांबवली जाते आणि भारतामध्ये मुळात ज्या खेड्यापाड्यावरती 10-15 शिक्षक जे आहेत, विद्यार्थी जे आहेत, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला असं वाटतं की त्यांना शिक्षक देणं परवडत नाही. म्हणजे सर्व बाबीसाठी शासनाला खर्च करण्यासाठी आहे, परंतु शिक्षणावर मात्र ते खर्च करण्यासाठी त्यांची तयारी नाही आणि ज्या वेळेला आम्ही समस्या मांडतोय त्या वेळेला त्याच्याकडे ते कानाडोळा करतायत. आता यापुढे मात्र शिक्षकांनी या आंदोलनाच्या निमित्ताने अशा इशारा द्यायचं ठरवलं की यापुढे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा याची दखल घेतली नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिक्षक येत्या काळामध्ये करणार आहे. दादा, या ठिकाणी तुम्ही आज ट्रॅक्टर मोर्चा घेऊन विधान भवनावरती जाणार होता, परंतु पोलिसांच्या वतीने तुमचा ट्रॅक्टर मोर्चा याच ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. हा सारासार आमच्यावर अन्याय आहे. या सिंहस्थाच्या नावाखाली जे रिंग रोडचे कामं चालू आहेत हे सगळे वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी आहे आणि नाशिकच्या शेतकऱ्यांवर हा शासनाने लादलेला अन्याय आहे. आम्ही आमच्या शेतीचा मोबदला व्यवस्थित मिळत नाही, आमची शेती आम्हाला द्यायची नाही, म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी वारंवार शासनाचं लक्ष वेधतोय, परंतु शासन आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अनेक मंत्री नाशिकमध्ये येतात आणि निघून जातात, खोटे आश्वासनं देतात आणि ते 2 दिवसांनी विसरून जातात की आपण नाशिकमध्ये काय आश्वासन दिलं होतं. आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने मंत्रालयावर ट्रॅक्टर मोर्चा घेऊन निघालो होतो, तर नाशिकच्या पोलिसांनी आम्हाला अडवलेलं ही ब्रिटिशांपेक्षा अतिशय भयानक ही या प्रशासनाची रणनीती आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. भास्कर रामभाऊ उगले. आणि आपली पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका यापेक्षाही उग्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये. खरं तर 2 दिवसापूर्वी उदय सामंत देखील नाशिक दौऱ्यावरती आलेले होते.